आडव्या गेल्या, थेट ट्रॅक्टर खाली महिला चिरडल्या, जमिनीचा वाद नडला। नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत परिसरामध्ये एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शेतजमिनीच्या जुन्या वादावरून एका कुटुंबातील महिलांवर थेट धावत्या ट्रॅक्टरचे चाक घालून त्यांना चिरडण्याचा क्रूर प्रयत्न करण्यात आलाय। या भयंकर हल्ल्यामध्ये 2 महिला गंभीररित्या जखमी झाल्या असून त्यापैकी एका महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे। या घटनेचा व्हिडिओ आणि माहिती समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली। जमिनीच्या वादातून उद्भवलेल्या या हिंसक प्रकारामुळे ग्रामीण भागातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। न्यायालयीन प्रक्रियेत असलेल्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवण्यासाठी राजकीय शक्तीचा वापर करून हा जीवघेणा हल्ला केल्याचा थेट आरोप पीडित कुटुंबाने केला। काय आहे हा सगळा भयानक प्रकार, पाहूया त्या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। पिंपळगाव बसवंत येथील एका विशिष्ट भूखंडावरून 2 स्थानिक कुटुंबांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून कायदेशीर वाद सुरू आहे। हा वाद इतका वाढला होता की हे प्रकरण थेट न्यायालयापर्यंत पोहोचलं होतं। सद्यस्थितीत या जमिनीवर न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले असून कोणत्याही प्रकारच्या मशागतीला किंवा जमिनीच्या वापराला कायदेशीर स्थगिती देण्यात आली आहे। न्यायालयीन आदेश असल्यामुळे दोन्ही पक्षांपैकी कोणालाही या जमिनीवर पाऊल ठेवण्याचा अधिकार नव्हता। मात्र असं असतानाही कायद्याला पूर्णपणे केराची टोपली दाखवत घटनेच्या दिवशी आरोपींनी मोठ्या संख्येने गोळा होऊन न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून संबंधित वादग्रस्त जमिनीवर जबरदस्तीने नांगरणी करण्यास सुरुवात केली। त्यांनी सोबत ट्रॅक्टर आणि इतर शेतीची अवजारं आणून जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला। विरोधी बाजूकडून आपल्या हक्काच्या आणि न्यायालयीन स्थगिती असलेल्या जमिनीवर बळजबरीने नांगरणी सुरू असल्याचं समजताच पीडित शेतकरी कुटुंब तातडीने शेतावर पोहोचलं। आरोपींना नांगरणी थांबवण्यास सांगितलं। या महिलांनी ट्रॅक्टरच्या अगदी जवळ जाऊन चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी वाद वाढत गेला, त्याचं रूपांतर मोठ्या भांडणात झालं। ट्रॅक्टर चालकांना कोणताही विचार न करता ट्रॅक्टरचा वेग वाढवला आणि थेट त्या महिलांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला। हा प्रकार इतका भयानक होता की ट्रॅक्टरच्या धडकेनं महिला जमिनीवर कोसळल्या आणि ट्रॅक्टरचं अवजड चाक त्यांच्या अंगावरून नेण्याचा प्रयत्न झाला। शेतात उपस्थित असलेल्या इतरांनी आरडाओरडा केल्यानंतर आरोपीने ट्रॅक्टर मागे घेतला, मात्र तोपर्यंत मोठा अनर्थ घडला होता। या क्रूर आणि अमानुष हल्ल्यामध्ये पीडित कुटुंबातील 2 महिला गंभीररित्या जखमी झाल्या। ट्रॅक्टरच्या धडकेमुळे आणि नांगराच्या लोखंडी पात्यांमुळे त्यांच्या शरीरावर खोल जखमा झाल्या। हल्ल्यानंतर दोन्ही महिला शेतातच रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या। घटनास्थळी उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी तात्काळ धाव घेऊन जखमी महिलांना उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले। प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही महिलांच्या हाडांना गंभीर दुखापत झाली असून अंतर्गत रक्तस्राव झालाय। त्यातील एका महिलेच्या डोक्याला आणि छातीला गंभीर मार लागल्यामुळे तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे। तिला अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले। या घटनेमुळे पीडित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। या संपूर्ण प्रकरणात पिंपळगाव बसवंत पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। एवढा मोठा जीवघेणा हल्ला झाल्यानंतर आणि महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या असतानाही पोलिसांनी सुरुवातीला अत्यंत संथ आणि उदासीन भूमिका घेतल्याचा आरोप जखमींच्या नातेवाईकांनी केलाय। नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेची माहिती पोलिसांना तात्काळ देण्यात आली होती, तरीही पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचले। एवढंच नाही तर रुग्णालयातून मेमो आल्यानंतरही पोलिसांनी तातडीने FIR नोंदवण्यास टाळाटाळ केली। आरोपी हे स्थानिक पातळीवरील एका बड्या राजकीय नेत्याच्या जवळचे असून त्यांच्यावर सत्ताधारी पक्षातील वजनदार व्यक्तींचा वरदहस्त आहे। याच राजकीय दबावापोटी पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आणि त्यांना अटक न करता वाचवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचा थेट आणि गंभीर आरोप पीडित कुटुंबाने केला। पोलिसांच्या या पक्षपाती भूमिकेमुळे पीडित कुटुंबात आणि स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झालाय। आरोपी अत्यंत गुंड प्रवृत्तीचे असून त्यांना कोणत्याही कायद्याची भीती उरलेली नाहीये। आज आमच्या महिलांवर ट्रॅक्टर घालण्यात आला, उद्या ते आमच्या संपूर्ण कुटुंबाला जिवंत मारून टाकतील। आमच्या जीवाला या लोकांकडून तीव्र धोका आहे आणि जर आम्हाला किंवा आमच्या कुटुंबाला काही झालं तर त्याला पिंपळगाव बसवंत पोलीस आणि स्थानिक प्रशासन जबाबदार असेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे। पोलिसांनी या प्रकरणाची केवळ दखल न घेता आम्हाला 24 तास सुरक्षा पुरवावी आणि आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी कुटुंबाने केली आहे। नाव सलोनी अजय गोसावी। मी अजय विष्णुगिरी गोसावी आणि रश्मी अजय गोसावी यांची मुलगी आहे। त्यांचा काल ऍक्सिडेंट झालेला आहे माझ्या मम्मीचा। रिझन आमच्या जागेवरचे वाद चालू आहे।
टोल नाक्याच्या इथे आमची जागा आहे, तिथले वाद चालू आहे. तर इतक्या दिवसांपासून वाद चालू आहे, भरपूर दिवस झाले की कोर्टात केस चालू आहे. मग ना आम्ही करतोय ना समोरची पार्टी, कोणीही शेती करायची नाही, हे कोर्टाने स्टे दिलेला आहे. तरी हे लोक काल नांगरणी करत होते. तर आमचे घरातले लोक गेलेले होते, 4 माणसं आणि काही बायका गेलेल्या होत्या. त्यात माझी मम्मी, माझी काकू हे सगळे इन्व्हॉल्व्ह होते. आणि ज्यावेळेस माझी मम्मी आणि काकू त्यांना थांबत होते, तर ते लोकांनी, जो ड्रायव्हर होता ट्रॅक्टरवरचा, त्यांनी माझ्या आईला धक्का देऊन खाली पाडलंय आणि तिच्या अंगावरनं ट्रॅक्टर चढवलेला आहे. जो की मोठा ट्रॅक्टर असतो, त्याचं मागचं टायर किती मोठं असतं ते तिच्या अंगावरनं गेलेलं आहे. तिचे रिप बोन मध्ये फ्रॅक्चर आहे, तिच्या क्लॅव्हिकल बोन मध्ये फ्रॅक्चर आहे, तिच्या पूर्ण इथनं स्टिचेस पडलेले आहे आणि तिच्या पायाला पण स्टिचेस आहे. पण तरी डॉक्टर बोलताय नाही, पेशंट स्टेबल आहे, काही घाबरण्याचं कारण नाही. आणि तिला बोलता येत नाही प्रॉपरली. ती स्टील आयसीयू मध्ये, तिला कालपासून आयसीयू मध्ये ठेवलेलं आहे आणि तरी फक्त स्टेबल सांगताय आम्हाला. आणि ज्यावेळेस ह्या गोष्टीची केस करायला माझे पप्पा आणि माझे भाऊ पोलीस स्टेशनला गेले, तर त्यांच्या केस लिहून घेण्यापेक्षा त्यांना आत टाकून दिलंय. का? कारण की त्यांच्यावरती केस टाकली की तुम्ही आम्हाला अडवत होते. मग अडवणं मोठी केस झालीये की हे माझ्या आईला आणि काकूला जे अपघात झालेला आहे ती मोठी केस आहे, हे तुम्ही सांगा. स्थानिक नागरिकांचा प्रचंड दबाव आणि जनक्षोभ निर्माण झाल्यानंतर पिंपळगाव बसवंत पोलिसांनी अखेर या प्रकरणी अधिकृत गुन्हा दाखल केलाय. आरोपींविरुद्ध बेकायदेशीर न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणं, बळजबरीनं जमिनीत घुसणं, प्राणघातक हत्यारांचा वापर करणं आणि थेट जीवे मारण्याचा प्रयत्न करणं या अन्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा पुढील तपास सुरू केलाय. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून शेतात वापरण्यात आलेला ट्रॅक्टर जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासोबतच घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्याचं कामही पोलिसांनी हाती घेतलंय. या प्रकरणात कोणताही राजकीय दबाव सहन केला जाणार नाही आणि कायद्यानुसार संपूर्ण निष्पक्ष तपास केला जाईल असं आश्वासन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जनतेला दिलंय. मात्र गुन्हा दाखल होऊनही मुख्य आरोपी अजूनही मोकळेच फिरत असल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह कायमच आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.